किर्चॉफ करंट लॉ आपण बघायचा आहे. तर किर्चॉफ करंट लॉ काय आहे? कोणत्याही जंक्शन पॉईंट जवळ येणाऱ्या आणि त्या जंक्शन पॉईंट पासून जाणाऱ्या दूर जाणाऱ्या करंटची बेसिक व्हॅल्यू काय असते? 0 असते. बरोबर आहे. अल्जेब्रिक इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक आउटगोइंग करंट. लक्षात येते तुमच्या? बघा याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं? टूल्स काय लागतात? कॉम्बिनेशन प्लायर आहे का? कॉम्बिनेशन प्लायर आपण 200 mm ची घेतो. त्याच्यानंतर हा साईड कटिंग प्लायर आहे, सगळ्यांना माहिती आहे. याला दुसरं नाव आहे डायगोनल प्लायर. ओके, लक्षात येते का? त्याच्यानंतर आपल्याला वायर स्टिपर लागतं. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला काय लागतं? लक्षात येते. त्याच्यानंतर हा काय आहे? सर्वांना माहिती आहे, क्लॅमोमीटर. सर्वांना सांगितलेलं पण आहे. याचं दुसरं नाव आहे की कॉम्प्रेसर. ओके, तर याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे? करंट बघू शकतो, व्होल्टेज बघू शकतो. प्रत्येक युनिटचं आपण काय करू शकतो? किंमत काढू शकतो याच्यामध्ये. लक्षात येते का? बघा टूल्स आणि इक्विपमेंट काय लागतं हे समजलं तुम्हाला. आता आपल्याला मटेरियल काय लागते बघायचं. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं? डबल पोल एमसीबी 16 एम्पियरचा घेतलेला आहे. याच्यामध्ये किती? डबल पोल एमसीबी 16 एम्पियरचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 0 to 300 व्होल्टमीटर घेतलेला आहे. हा व्होल्टमीटर काय घेतलेला आहे? एसी आहे का डीसी आहे? एसी. डीसी घेतला तर काय होऊ शकतं? 2 जाते. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आपल्याला काय घेतलं म्हटलं म्हणून बॅटन होल्डर घेतलेला आहे. 1, 2 आणि 3 घेतलेलं आहे का? त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे? जंक्शन पॉईंट घेतलेला आहे आणि 200 वॅटचे 3 बल्ब घेतलेले आहेत. किती? 200 वॅटचे 3 बल्ब घेतलेले आहेत. बरोबर आहे. कनेक्शन करत असताना बघा इकडून फेज आणि न्यूट्रल दिलेलं आहे. मेन स्विचला मेन स्विच मधून एक फेज काढलेला आहे बघा. व्होल्टमीटरच्या पॅरल मध्ये घेतलेला आहे. व्होल्टमीटरच्या पॅरल मधून फेज आणि न्यूट्रल घेतलेले आहे. बरोबर काय? एक फेज घेतलेला आहे बॅटन होल्डरला आणि दुसरी न्यूट्रल घेतलेली आहे इकडं शेवटच्या होल्डरला गेलेले आहे का? बरोबर आहे का? पहिल्या होल्डर मधून इथं जंक्शन पॉईंट पाशी टॅप केलेलं आहे सगळं. ह्या टॅप मधून 2 होल्डर टॅप केलेले आहेत. इकडे बघा एक इकडे एक वायर गेलेली, इकडे एक वायर गेलेली आहे आणि याची दुसरी आउटगोईंग जे आहे ती न्यूट्रलला दिलेली आहे. याची न्यूट्रलला दिलेली आहे. लक्षात येतं तुमच्या? आलं लक्षात सगळ्यांना? ठीक आहे, चालू करू दे. इकडे बघा व्होल्टमीटर काय दाखवतोय बघा? 250 दाखवतोय. ओके, आपण व्होल्टेज चेक करू पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा व्होल्टेज बघू आपण. याचं व्होल्टेज चेक करत असताना या टॉर्क टेस्टरचा पॉइंटर जो आहे तो कशावर लावायचा? व्होल्टेज. हा पॉइंटर आहे. हा व्होल्टमीटरचा इकडे बघा व्होल्टेज बघत असताना हा पॉइंटर जो आहे तो व्होल्टेजला लावायचा, एसीला लावायचा आहे. ओके, $252 दाखवते व्होल्टेज. किती दाखवते? 252. ऑब्झर्वेशन टेबल घ्यायचं पहिल्यांदा. डायग्राम तुम्हाला समजले का? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं? याच्यामध्ये फेज वायर घ्यायची. इकडे बघा फेज वायर घेतली, आयसीडीपी ला जोडलेली आपण. फेज मधून काय केलेलं आहे आपण? एक होल्डर काढलेला आहे. काढलेला आहे का? हा होल्डर इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं जॉईंट केलेला आहे असं आपण. इथं दुसरं होल्डर घेतलेलं आहे. दुसऱ्या होल्डर मधून आपण न्यूट्रल वायर अशी घेतलेली आहे. डायरेक्ट याला दिलेली आहे का? याच्यातून अजून एक जॉईंट घ्यायचं आपल्याला आणि तिसरा होल्डर इथं टाकायचा आपल्याला. ओके, आणि त्याच्यातून न्यूट्रल
दुसऱ्या टर्मिनल मधून घेऊन याला जॉईन करायचं. हे लक्षात येते का बघा हे डायग्राम. ओके, हा पहिला होल्डर, हा दुसरा होल्डर, हा तिसरा होल्डर. लक्षात येते का बघा हे. हा इथे येणार तो I1, इथे येणार I2, इथे येणार I3. छोट्या लांबून दिसतंय का, इकडून ये. लक्षात आलं का, इथं जंक्शन पॉईंट केलेला आहे आपण. हा जंक्शन पॉईंट असा दाखवलेला आहे, आहे का. ओके, डायग्राम समजले तुम्हाला. I1, I2, I3. लक्षात आलं का. व्होल्टमीटर इथे घ्यायचं पॅरल मध्ये, सांगतो तुम्हाला. हे पॅरल मध्ये जोडतो आपण, बरोबर का. कसं जोडतो. व्होल्टमीटर 0 to किती आहे 300. हे काढत असताना सिम्बॉल महत्वाचा आहे एसीचा. ठीक आहे, इथं जोडलेलं आहे पॅरल मध्ये. त्याच्यानंतर हा होल्डर, त्याच्यानंतर हा जंक्शन पॉईंट घेतलेला आहे. जंक्शन पॉईंट पासून तिथे घेतलेला आहे का. आता याच्यामध्ये फुल लॅम्प कोणता लागतोय. फुल लॅम्प हा लागतोय, बरोबर आहे का. इथे व्होल्टेज काय जास्त जातोय, बरोबर आहे का. I1 म्हणजे इनकमर, हा इनकमर आहे. हे दोन काय आहेत आउटगोइंग. लक्षात आलं का. इथं व्होल्टेज ड्रॉप जास्त होतं, इथं कमी होतं. लक्षात आलं का. इथं डी लागतोय, इथं व्होल्टेज ड्रॉप जास्त जातोय म्हणून फुल लागतं. लक्षात येते. आता याच्यामध्ये करंट बघायचं आपल्याला. काय बघायचं. I1 किती, I2 किती, I3 किती, हे बघायचं आपल्याला. दाखवलेलं जातो 0.4. I2 प्लस I3. हा जेवढा करंट आहे तेवढाच या दोन्ही याच्यामधून काय व्हायला पाहिजे, विभागला पाहिजे. लक्षात येते का. हा I3 थोडस मीटर एरर आहे. 0.2 एम्पियर. 0.2 एम्पियर. इथं झालं 0.4 एम्पियर. हे झालं 0.4 एम्पियर. लक्षात आलं. येणारा करंट आणि जाणारा करंट सेम असणार. आले 100 रुपये, गेले 100 रुपये. काय राहिले आपल्याला, काहीच नाही, 0. लक्षात आलं का. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणशील की जाणाऱ्या करंटला वजा चिन्ह द्या, येणाऱ्या करंटला प्लस, बरोबर आहे का. तर तुम्ही याच्यामध्ये बघा, हा I1 बरोबर आहे का, आणि हा I2 प्लस I3. मग येणारा करंट काय आहे 0.4 आहे ना, बरोबर का. हा I2 काय आहे, मायनस आहे, म्हणजे जाणारा करंट 0.4 मायनस 0.4, बरोबर आहे ना. वजा I3 किती 0.4. वजा वजा काय झालं, सॉरी इथं 2 पाहिजे ना, 0.2 आलेलं आहे ना रेडिंग मध्ये. 0.2 वजा वजा काय झालं, प्लस झालं ना. मग वजाचं चिन्ह जर राहील ना इथं, वजा 0.4. आणि इथं किती आहे 0.4. यांची जर वजाबाकी केली किती आलं 0.4 मधून 0.4 वजा केले 0 राहिलं, बरोबर आहे. येणारा करंट आणि जाणारा करंट यांची वैदिक बेरीज काय असते 0. लक्षात येते, समजलं.